या रानभाजी महोत्सवामध्ये फेरफटका मारत असताना मला एक अतिशय छान असा स्टॉल जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। नारळाचे झाड जे असतं त्याच्या पानापासून आणि केळीच्या पानांपासून या ठिकाणी आकर्षक अशी सजावट केलेली आहे आणि यामध्ये उल्लेख केलेला आहे कण्वपुरातल्यो रोगनिवारक रानभाज्यो। याचा नेमका अर्थ काय आहे आणि यांच्याकडे आणि यांनी कोणकोणत्या प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवामध्ये सहभागी केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर काय सांगाल, मला सुरुवातीला फक्त एक सांगा की कण्वपुरातल्यो रोगनिवारक रानभाज्योचा अर्थ काय? कण्वपूर म्हणजे आताचं नाव काणकोण आहे। कण्वपुरम ज्याचा उल्लेख आम्हाला सापडतो आणि ते कण्व ऋषीचा आश्रम, मग कण्वाश्रम, मग कण्वकोण, मग त्याला करमलघाटचा प्रदेश असं करून ते पूर्वीचं नाव कण्वपुरम। आणि पूर्वी प्रांताचा इतिहास होता, मग अडवट प्रांत, अंत्रुस प्रांत असे म्हणजे अडवट प्रांतामध्ये कण्वपुरम जो आहे ना तो भाग औषधी वनस्पतीचा जास्तीत जास्त आहे। आमच्या याच्यामध्ये आम्ही दाखवलेला आहे हे कण्वपुराचा हा नकाशा आणि यामध्ये हा जो भाग आहे तो सगळ्या औषधी रोगनिवारक येथे वनस्पती होतात या मॅपमध्ये दाखवलेले आहेत। आणि मला सांगा तर या आत्ताचं सध्याचं काणकोण आणि पूर्वीचं कण्वपुरम या काणकोणमधल्या कोणकोणत्या भाज्या तुम्ही या महोत्सवामध्ये आणलेल्या आहेत आणि काय काय रेसिपी बनवलेल्या आहेत? ॲक्च्युली पुष्कळ भाज्या आहेत, परंतु आम्हाला सांगितलं होतं 3 ते 4 भाज्या आणाव्या म्हणून आम्ही चरचरवाली भाजी, पिऊची भाजी, गंडोरीची भाजी, शिरमुंडळीची भाजी, आकूर आणि रानकेळी। ह्या केळ्या नाही आहेत, तुम्ही केळ्या म्हणून उल्लेख केला आहे, हा केळ्या रानकेळ्या आहेत म्हणजे रानामध्ये होणाऱ्या केळ्या। त्यामध्ये गब्यांची भाजी स्पेशल केली आहे, म्हणजे आतल्या गब्यांची। बरं, ती कशा प्रकारे करता आणि काय रेसिपी कशी आहे? भाजी ही टोटली अशी शिजवूनच खाणारी पूर्वी लोक होती, म्हणजे मीठ मिरची वगैरे टाकून त्याच पद्धतीच्या भाज्या आहेत। आता फक्त काय आहे, थोड्या आता नवीन मसालेदार पदार्थ घातल्याने त्या थोड्या जास्त रुचकर होतात, परंतु इथं जी दाखवलेली आहे ती चरचर भाजी, पिऊची भाजी, मग गुंडोरीची भाजी, मग रानकेळीची भाजी, ह्या प्लेन भाज्या। तुम्ही या ठिकाणी तुमच्या या आकर्षक अशी सजावट जी केलेली आहे, काणकोणचा नकाशा या ठिकाणी तुम्ही दाखवलेला आहात आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे रोगनिवारक। या भाज्यांचा आपल्या आरोग्याला फायदा कसा? गुणकारी म्हणजे काय, या ज्या भाज्या आहेत त्या अपचन, मग गॅस्ट्रिक, मग डायबिटीज, मग तुमचं केसांसाठी ज्यांची वाढ होत नाही, किडनीसाठी, अशा भरपूर तऱ्हेचा उपयोग या रानभाज्यामध्ये उपयोग होतो आणि ते उपयोग आम्ही ह्या बुकलेटमध्ये दाखवलेले आहेत, म्हणजे वखदी उपयोग वगैरे सगळं। नक्कीच। तर मला सांगा डॉक्टर रमेश तवडकर साहेबांनी जो काही हा महोत्सव काणकोणमध्ये पूर्वी 3 वर्ष त्यांनी केला, पहिल्यांदाच मडगावसारख्या शहरामध्ये ते करतायत, तर या महोत्सवाचा फायदा सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील यांना होईल असा वाटतोय का? मी एवढंच सांगेन की रमेश तवडकर हा मातीतून आलेला माणूस आहे, म्हणजे त्याला या मातीचा गंध आणि रस माहीत आहे। अशा वेळी तो वर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने जास्त जरी नसला तरी मातीच्या बियाच्या बाजूने जास्त आहे, म्हणजे पर्यावरण संरक्षण, मग त्यांच्या परंपरा ह्याच्या दृष्टीने त्याने खोल अभ्यास करून आणि आजच्या पिढीला, आज मुलं भाजी खात नाहीत, भज्या खातात, म्हणजे भाज्यांची भजी कशी करून द्यावी या पद्धतीने विचार करून, म्हणजे भाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या मुलांना कळण्यासाठी त्याने हा उपक्रम, आज पालकही ते भाज्या विसरलेले आहेत, कारण कोणी रानात जाऊन ते आणत नाही आणि रानात जाण्याचा जो मार्ग आहे तो आज रमेश तवडकरने चांगला लोकांसमोर आणलेला आहे। कारण रानाची ही आदिवासी परंपरा हीच गोव्याची परंपरा, कारण आज गोवा हे रोम, पोर्तुगीज कल्चर हे ते सगळं फेमस आहे, परंतु ही जी परंपरा आहे ती गोव्याची परंपरा आणि ही समोर आणली आमच्या तवडकर सरांनी। तर नक्कीच पारंपरिक खाद्य संस्कृती जपणारा गोवा आहे आणि याच गोव्यामध्ये गोवा शहरातील मडगाव शहरामध्ये जे महोत्सव रानभाजी महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे त्याबद्दल यांनी डॉक्टर रमेश तवडकर यांचा जो उद्देश होता तो उद्देश कुठंतरी साध्य होत असल्याचं आपल्याला या सरांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला जाणवलेलं आहे।